नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण इयत्ता 4च्या मराठी विषयातील घटक 18वा जननायक बिरसा मुंडा पान नंबर 65-66 अभ्यासणार आहोत. या घटकाची अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे आहे. चला तर मग सुरुवात करूया. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलीहातू हे रांचीजवळ आहे. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. गावात शाळा नसल्यानं त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवलं होतं. जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते. आदिवासींचे जीवन जंगलावरच अवलंबून असे. इंग्रजांनी वनकायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर अवाजवी शेतसारा लावला होता. याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केली. यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव. 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले. परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही. 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. सन 1900 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झालं. या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. आता पाहूया स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कुठे झाला? सांगा पाहू. उत्तर. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलीहातू या गावी झाला. प्रश्न 2. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. प्रश्न 3. बिरसा मुंडा यांना कोणत्या गोष्टीत विशेष रस होता? उत्तर. बिरसा मुंडा यांना संगीत व नृत्यात विशेष रस होता. प्रश्न 4. तुरुंगात असताना बिरसा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर. तुरुंगात असताना बिरसा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. प्रश्न 5. बिरसा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर. बिरसा यांना लोकांनी लोकनायक हा किताब बहाल केला. रिकाम्या जागा भरा. प्रश्न 2.
1. संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाम बनवून ठेवले होते. कोणी ठेवले होते? बरोबर, इंग्रजांनी. 2. 1895 बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. किती वर्षाची? 2 वर्षाची. बरोबर. 3. बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले. कोणत्या तुरुंगात? हजारीबाग तुरुंगात. बरोबर. ही सर्व प्रश्नोत्तरं व रिकाम्या जागा छान अक्षरात वहीत लिहा. धन्यवाद.